जळगाव जामोद महसूल विभागात वाळू तस्करी सर्रास रात्रंदिवस सुरू असून पूर्णा नदी पात्रातून दररोज हजारो ब्रास रेती उत्खनन करून अवैधरित्या टिप्परच्या सहाय्याने जळगाव जामोद शहरासह परिसरात विकल्या जाते। अवैधपणे पूर्णा नदी पात्रातून क्रेन मशीन किंवा केनीच्या सहाय्याने उत्खनन करणाऱ्या घाटाच्या ठिकाणी कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी लगाम लावण्यात जळगाव जामोद महसूल विभागाची आजपर्यंत हिंमत झालेली नाही। मागील 1 महिन्या अगोदर एक कारवाई झाली, त्यानंतर नदीपात्रात जाण्यास तलाठी, मंडळ अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी धजत नाहीत। त्यामुळे वाळू माफिया दिवसेंदिवस मुजोर होऊन ते आज रोजी महसूल विभागावर आपली ताकद निर्माण करीत आहेत। असाच एक धक्कादायक प्रकार जळगाव जामोद तहसील परिसरात उघडकीस आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे। 26 फेब्रुवारी रोजी रात्री 9च्या दरम्यान पटवारी गोपाल कोरडे, सागर त्रिभुवन, विशाल शिंदे यांनी एका टिप्परचा पाठलाग करून अखेर 4-5 किलोमीटर अंतरावर धानोरा शेत रस्त्यावर ततारपूर शिवारातून संबंधित वाळू तस्करी करणाऱ्या टिप्परवर कारवाई करून ताब्यात घेतले। रितसर पंचनामा करून वाळूचे टिप्पर हे तहसीलदार यांच्या ताब्यात देण्यात आले, परंतु टिप्पर प्रशासनाच्या ताब्यात असले तरी रात्री 12 नंतर टिप्पर मालक प्रशासनाला चॅलेंज करीत टिप्पर तहसील हद्दीतून बाहेर काढून रात्रभर अवैध वाळूची तस्करी करतो आणि पुन्हा सकाळी ते टिप्पर त्याच जागेवर आणून ठेवतो, अशी चर्चा शहरातील नागरिकांमध्ये होत आहे। याबाबतचे पुरावे म्हणून जिओ टॅग फोटो सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत। त्यानुसार टिप्पर हे रात्रीला गायब असल्याचे सिद्ध होते आणि पुन्हा सकाळी त्याच ठिकाणी सोडून दिले जाते। याचाच अर्थ महसूल प्रशासनाच्या ताब्यातील टिप्परला पाय तर फुटले नाही ना, अशी मिश्किल चर्चा परिसरात होत आहे। वाळूचे टिप्पर महसूल विभागाने ताब्यात घेतल्यानंतर सदर टिप्पर हे तहसीलकडे नेत असताना टिप्पर मालक व त्यांच्या मित्राचा प्रशासनावर दहशत निर्माण करण्याचा व्हिडिओ सुद्धा त्यांनी स्वतःच व्हायरल केला आहे। यावरून महसूल प्रशासन वाळू माफियांसमोर किती हतबल आहे हेच यावरून सिद्ध होते। MCN न्यूज मराठी करिता जळगावहून संपादक राजीव वाढे।